बघा शेतकरी मित्रांनो, हे तण भरपूर झालेले आहे. आता या तणामध्ये तणनाशक कोणतं शाखेच न मुळंच आटोक्यात येईल असा अंदाज आहे. निंदायचा पुष्कळ प्रयत्न करायलो, पण निंदायला का तणकट आटोक्यात येईच नाही. आता हे फार दाट तणकट आहेत. हे बारीक 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 आता भयंकर वाढायला. अगदी लहान लहान फुलकं होतं तिळासारखं, या पाणी पडल्यामुळे एकदमच मोठं झालं. आणि आता तणनाशक टाकायचा विचार आहे. आता आमचा निंदायचा विचार आहे, पण निंदायचा विचार आटोक्यात येईच ना, म्हणून आम्ही तणनाशक टाकायलो. तरी आपण शेतकरी मित्रांनो, हे तणनाशक आपण शेतातच उपयोगी आणा. धुऱ्यावर बांधीवर जाऊ देऊ नका. कारण काय, जनावराला चारा पाहिजे ना, धुऱ्याचा, हे बांधीचा, पडकाचा, हे चारा जनावराला पाहिजे. त्यासाठी तर आपण तणनाशकचा वापर तणकटातच करायला पाहिजेत. धुऱ्यावर बांधीवर कुठं करू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे. एकतर आपलं पिकही चांगलं आलं पाहिजे आणि जनावरचा चाराही सुद्धा बचत झाला पाहिजे. ते जनावराचा चारा धुऱ्याचा कुठं वाया घालू नये. आणि तणनाशक टाकल्याशिवाय तर भाग नाही आता आपल्याला. बारीक अगदीचं लहान लहान फुलकं होतं तिळासारखं, तर मोठं एकदम झालं पाणी पडल्या. तर आता मला आताच तणनाशक आणून ठेवलं शाखेचं शेतात, ती आणून टाकायचं आहे. बरं, ठीक आहे. राम राम.